भडगावात दिवसा घरफोडी, गरीब सुताराची कष्टाची बचत चोरट्यांनी पळवली। भडगाव तालुका कागल येथे अत्यंत गरिबीमध्ये संसार करणाऱ्या रघुनाथ केरबा सुतार यांच्या घरी गुरुवारी दुपारी घरफोडी होऊन 2.25 लाखांचा ऐवज चोरीस केल्याची घटना घडली। या घटनेमुळे हातावर पोट असलेल्या या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। रघुनाथ सुतार व त्यांची पत्नी दोघेही शेतमजुरीसह इतर कामे करून आपला संसार चालवतात। रोजंदारीच्या मजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास दोघेही मजुरीच्या कामासाठी घराला कुलूप लावून गेले होते। घराबाहेरील खिडकीत ठेवलेली चावी अज्ञात चोरट्यांच्या हाती लागल्याने त्यांनी त्या चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून घरामध्ये प्रवेश केला। यानंतर घरातील तिजोरी उघडून 1 तोळ्याची सोन्याची चेन, 2 लहान मुलांच्या अंगठ्या आणि सुमारे 15,000 रुपयांची रोकड असा 2.25 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तपासासाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते। मात्र सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत श्वान घुटमळल्याने चोरट्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही। गरीब शेतमजूर असलेल्या रघुनाथ सुतार यांच्या कुटुंबाने कष्टाने साठवलेला हा ऐवज चोरीला गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। त्यांच्या पत्नीही मजुरी करून संसाराला हातभार लावत असून अत्यंत कष्टाने उभा केलेला संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त होते। त्यामुळे या चोरीचा लवकरात लवकर छडा लावून चोरट्यांना पकडावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। याबाबत अंकुश रघुनाथ सुतार यांनी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशात